जीवनामध्ये 2 दिवस सगळ्यात महत्त्वाचे असतात. 2 दिवस. एक म्हणजे आपण जन्माला आलो तो, आणि दुसरा म्हणजे ज्या दिवशी आपल्याला कळतं की आपण जन्माला का आलो. हे 2 दिवस आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. पहिला दिवस तुमच्या हातात नव्हता, तुम्ही आला जन्माला. आता जन्माला का आलो हे समजून घेणं गरजेचं आहे. सद्गुरूंचं जे ज्ञान आहे, सद्गुरूंनी जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे त्याला जीवनविद्या हे नाव दिलेलं आहे. ही जीवनविद्या खूप वेगळी आहे, आगळी आणि वेगळी आहे. त्यांचे सर्व सिद्धांत ऐकले की थोडा वेळ डोक्याला झिंजिण्या येतात, पण इतकी प्रॅक्टिकल जीवनविद्या इतकी प्रॅक्टिकल आहे की तुम्हाला दररोजच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. लक्षात ठेवायचं, इथे कुठल्याही गोष्टीची उधारी नाही आहे, किंवा इथे कुठल्याही गोष्टीचं काय म्हणतात त्याला अध्यात्माचं काहीतरी जास्त सांगितलेलं नाही आहे. सद्गुरू नेहमी म्हणतात की अध्यात्म आणि प्रपंच, परमार्थ आणि प्रपंच याचा सुंदर मेळ जीवनविद्येने घातलेला आहे. म्हणून सद्गुरूंनी त्याला जीवनविद्या हे समर्पक नाव दिलं. म्हणजे जीवन जगण्याची कला म्हणजे जीवनविद्या, हे लक्षात ठेवायचं. आता माणसाचा जन्म कशासाठी हा प्रश्न जेव्हा आपल्या मनामध्ये येतो, प्रत्येकाच्या मनामध्ये येणार. इतके दिवस नक्कीच आला नसणार, कारण तसा कोणी विचार करत नाही. कारण सद्गुरू नेहमी म्हणतात की विचार करणारा माणूस असला तरी माणूस क्वचित विचार करत असतो. विचार करणारा प्राणी म्हणजे माणूस आपण म्हणतो, पण आजकाल माणूस क्वचित विचार करताना दिसतात. तर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर प्रत्येक जण देत असतो मनातल्या मनात. काही जण म्हणतं माझा जन्म खाण्यासाठीच आहे. खाण्यासाठी? काही काही लोक खाण्यामध्ये एक्सपर्ट असतात. खाण्यासाठीच जन्म आपला. काही लोक म्हणतात पिण्यासाठी. आपला जन्म कुठलं पिणं मी सांगत नाही, आपला जन्म पिण्यासाठीच त्यांना वाटतो. काही लोकांना वाटतं आपला जन्म म्हणजे मौज मजा, आराम करायचा आणि एक दिवस वरती जायचं. आणि काही लोकांना असं वाटतं की मोक्ष मिळवण्यासाठी आपला जन्म आहे. परमार्थामध्ये नॉलेज घेत घेत मोक्ष मिळवायचं. मोक्ष ह्याचा अर्थ बऱ्याच लोकांना कळलेला नसतो. त्यांना वाटतं जीवन मरणातून सुटका म्हणजे मोक्ष. सद्गुरूंनी सांगितलं असं काही नसतं. सद्गुरूंनी सांगितलं की जीवनाचं गणित जेव्हा सुटतं तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मोक्ष तुम्हाला मिळतो. जीवनाचं गणित. आणि त्याच्यामध्ये सद्गुरूंनी एक सुंदर वाक्य टाकलेलं आहे की गणितामध्ये हातचा एक घ्यायला जर आपण विसरलो तर गणिताचा बोज वारा उडतो, गणित चुकतं. तसं आपल्या जीवनामध्ये हातचा एक म्हणजे जो एक आहे, जो परमेश्वर एक आहे, तो हातात घ्यायला जर विसरलो, हातात, मी म्हणत नाही, संतच म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणरा गणपती, असं म्हटलेलं आहे. हाती घेतलं पाहिजे, हाती. म्हणून तो एक आपल्या जेव्हा हातात येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण मोक्षाला प्राप्त होऊ. आणि सद्गुरूंनी खूप सुंदर रीतीने हे सांगितलेलं आहे की स्वार्थ हाच सत्य आहे, स्वार्थ हेच सत्य आहे. परमार्थ पण आपण स्वार्थासाठीच करतो, हे लक्षात ठेवायचं. कुठलीच गोष्ट आपण दुसऱ्यासाठी करत नसतो, आपल्यासाठीच करतो. मोक्ष कोणाला पाहिजे? आपल्याला पाहिजे. प्रपंच सुखाचा कोणाचा व्हायला पाहिजे? माझा व्हायला पाहिजे. म्हणून सगळीकडे स्वार्थ हेच सत्य आहे असं सद्गुरूंनी सांगितलं. आणि ह्या सत्याला धरून सद्गुरूंनी आपली जीवनविद्या मांडलेली आहे. ह्या सत्याला धरून म्हणजे काय,
सद्गुरू म्हणतात प्रत्येक गोष्ट मी म्हणजे सद्गुरू सांगतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा स्वार्थ साधायचा आहे. प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला स्वार्थ साधायचा हे लक्षात ठेवायचं. पण दिसताना असं वाटतं की आपण काहीतरी दुसऱ्यांसाठी काहीतरी करतोय असं वाटतं. खरं तसं नाही आहे. सद्गुरू जे जे सांगतात ते तुमच्या उपयोगी आहे. म्हणून माणसाने जगावं कसं हे खूप महत्वाचं आहे. जगावं कसं. चिनी म्हण आहे एक, चिनी म्हण. ती चिनी म्हण अशी आहे की तुमच्याकडे 2 पैसे असतील, तुमच्याकडे 2 पैसे असतील तर 1 पैशाचं धान्य घ्यायचं आणि 1 पैशाचं फूल घ्यायचं. आता पैशामध्ये काय मिळत नाही जाऊ दे, पण ती एक म्हण आहे. आता धान्य तुम्हाला जगवेल, जगण्यासाठी धान्य लागतं, त्यामुळे तुम्हाला धान्य जगवेल आणि फूल तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल. आणि जगायचं कसं हे शिकवते ती जीवनविद्या, हे लक्षात ठेवायचं. जीवनविद्या म्हणजे दुसरं काही नाही आहे, जगायचं कसं हे शिकवते ती जीवनविद्या. आता माणसाचा जन्म कशासाठी हा विषय आपण घेतोय तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी करायला लागतात, बऱ्याच गोष्टी करायला लागतात लहानपणापासून. आणि आपण प्रत्येक गोष्ट जी करतो ती आनंदासाठी करतो. बघा तुम्ही जन्माला आलो ते आपल्या हातात नव्हतं, पण नंतर प्रत्येक गोष्ट आपण जी करतो ती आनंदासाठीच करतो. आणि जन्माला आलो ते पण खरं आनंदासाठीच आलेलो आहे असं सद्गुरू सांगतात, आपल्याला माहीत नव्हतं. म्हणून जन्माला आलो का आनंदासाठी. जन्माला आल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपण जी करतो ती प्रत्येक गोष्ट आनंदासाठी. बघा तुम्ही जन्माला आल्यानंतर शिकता कशासाठी, सुख आणि आनंद मिळण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही लग्न करता कशासाठी करता, आनंदासाठी करता. त्याच्यानंतर नोकरी करता, त्याच्यानंतर आणि काय काय करता. अशी आपण करत जातो. हे सगळं काही करतो ते सुखासाठी नाही तर आनंदासाठी. म्हणून सुख आणि आनंद हेच मिळवण्यासाठी आपण जन्मभर राबत असतो, जन्मभर राबत असतो. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा लोकांना जर विचारलं तुला काय पाहिजे तर तो तेच म्हणतो की मला देव पाहिजे. देव पाहिजे म्हणजे काय पाहिजे, सुख पाहिजे. आणि प्रपंचामध्ये सुद्धा विचारलं तर प्रत्येकजण सांगतो की मला सुख पाहिजे. म्हणून दोन्ही प्रांतामधल्या लोकांना पाहिजे तो म्हणजे सुख आणि आनंद हेच पाहिजे असतं. मग सद्गुरूंनी शिकवलं की हे सुख आणि आनंद मिळवायचा कसा हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपला जन्म आनंदासाठीच आहे, कारण आपल्याला आनंदच पाहिजे, त्यामुळे आपल्याला हा जन्म आनंदासाठी आहे. सद्गुरू तो एकदम पुढे जाऊन म्हणतात जन्माला आनंद आलो ते पण आनंदात आलो. संपूर्ण जन्म आपण जो व्यतीत करतो तो पण आपण आनंदातच करतो आणि मरतो ते पण आनंदातच मरतो. हे म्हटल्यानंतर लोकांना थोडंसं कठीण वाटतं. मरतो ते पण आनंदात, बाकी एक वेळ समजतं आम्हाला जन्माला आलोय ते आनंदामध्ये, पण मरतो ते आनंदात कसं काय. सध्या आपण त्याचा विचार नको करूया, सध्या आपण जीवनाचा विचार करूया. म्हणून हे जे जीवन आपण जगतोय ह्या प्रत्येक जगण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला आनंद मिळवायचा आहे, आनंद, दुसरं काही करायचं नाही. म्हणून हा आनंद मिळवायचा कसा हे शिकवते ती जीवनविद्या. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्हाला आहे ना थोडंसं शहाणपण पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला हवं असतं आनंद आणि मिळतो दुःख, मिळतं दुःख. बघा तुम्ही कुठेही लग्न करताना हा 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 2 जोडपी जेव्हा दिसतात माझ्यासमोर, नवरा बायको, म्हणजे नवरा बायको झालेले नसतात तेव्हा,
त्याच्या अगोदर दोघांकडे बघितलं ना तर दोघे त्या डोळ्यामध्ये जे आनंद असतो, जो म्हणजे काय म्हणतो, तो आनंद बघून असं वाटतं की अरे अरे काय मस्त असतं लग्न. आमच्याकडे कोर्समध्ये असे आम्ही प्रश्न विचारतो. आमच्याकडे बेसिक कोर्स चालतो, लेवल 3 मला वाटतं ना, बेसिक कोर्स आपला आमच्या इकडे चालतो. त्याच्यामध्ये आम्ही सुख म्हणजे काय म्हणजे प्रश्न विचारतो की सुखाची कल्पना काय तुमची. तर तरुण मुलं अशी लिहितात की माझं लग्न झालं की मी सुखी होईन, लग्न झालं की सुखी होईन. तिथे एक बसला होता सुखी झालेला, लग्न होऊन सुखी झालेला. त्यांनी लगेच सांगितलं, ज्यांनी कोणी लिहिलंय ना त्यांना माझ्या शुभेच्छा. लग्न झाल्यानंतर कळेल की लग्न हा आनंद आहे की लग्न हे दुःख आहे. असो, आपल्या नामधारकांना मात्र तसा अनुभव येत नाही. सांगायचा मुद्दा काय, लग्न आपण करतो आनंदासाठी, सगळ्या गोष्टी आनंदासाठी करतो आणि वाट्याला येतं ते दुःख. हा मोठा प्रॉब्लेम आहे, वाट्याला दुःख येत असतं. म्हणून ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, ह्याला मार्गदर्शन लागतं सद्गुरूंचं. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय ही गोष्ट कधीही तुम्हाला कळणार नाही, लक्षात ठेवायचं, कधीही कळणार नाही. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्ही हा जो परमेश्वर परमेश्वर म्हणतात, सद्गुरूंनी त्याची स्थूल रूपामध्ये व्याख्या केली. काय व्याख्या केली की ही जी निसर्गामध्ये जी व्यवस्था दिसते, पद्धतशीर व्यवस्था दिसते निसर्गामध्ये, जी स्वयंचलित आहे, जी स्वयंनियंत्रित आहे, जी नैसर्गिक आहे, अशी जी व्यवस्था तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये दिसते, निसर्गामध्ये दिसते, तीच परमेश्वराचं स्थूल रूप आहे, म्हणजेच व्यक्त रूप आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्हाला जिथे जिथे व्यवस्था दिसते तिथे तिथे परमेश्वर आहेच. आणि व्यवस्था कुठे नाही ते सांगा. संपूर्ण निसर्गामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे व्यवस्था आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जिथे व्यवस्था तिथे आनंद, हे सूत्र लक्षात ठेवायचं. जिथे व्यवस्था तिथे आनंद. आता इथे जी व्यवस्था केली आहे, इतकी सुंदर केलेली आहे, त्याच्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो की जितकी व्यवस्था सुंदर तितका लोकांना आनंद मिळतो. नाही तर इतका वेळ बसवणार नाही कोणाला. सगळेजण आरामात बसलेत कारण इथे तुम्हाला चांगली व्यवस्था आहे. म्हणून जिथे जिथे व्यवस्था आहे तिथे तिथे आनंद आहे, लक्षात ठेव. आणि सगळीचकडे व्यवस्था आहे म्हणून सगळीचकडे आनंद आहे. म्हणून जर निसर्गामध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे तर आपल्या जीवन, आपण सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहे, निसर्गाचाच एक भाग आपण आहोत. मग आपल्या ठिकाणी पण आनंदी आनंद असलाच पाहिजे, का नसावा. म्हणून सद्गुरूंनी जो सिद्धांत मांडला की आपलं जीवन हे आनंदासाठीच आहे नव्हे, सद्गुरूंनी असं डेफिनेशन केलं की स्वानंदाचा स्वाद घेण्यासाठी, म्हणजेच आपल्याकडे असलेल्या आनंदाचा स्वाद घेण्यासाठी, भोग घेण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्यालाच जीवन म्हणतात. आता तुम्हाला कळलं असेल की सगळीकडे आनंदी आनंद आहे, कुठेही बघा आनंदी आनंद आहे. मी ते सगळं सांगत बसत नाही तर खूप वेळ जाईल. पण तुम्ही जर निसर्गामध्ये बघितलं, पक्षी बघा, त्यांची किलबिल बघा, नंतर तुम्ही वृक्ष बघा, त्याची फळं बघा, त्याची फुलं बघा, पानं बघा, सूर्यांची किरणं बघा, सूर्य मावळतो कसा, उगवतो कसा, हे सगळं बघितलं ना तर सगळीकडे आनंदाची रंगपंचमी चाललेली आहे सगळीकडे. मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाची रंगपंचमीच आपण खेळली पाहिजे रोज. मग ही रंगपंचमी आपण का खेळू शकत नाही? कारण माणसाला एक एक्स्ट्रा गोष्ट दिली देवानी, जी बाकीच्या प्राण्यांना दिली नाही, ती म्हणजे बुद्धी. ही एक्स्ट्रा जी बुद्धी दिली तिचा वापर आपण नीट करत नसल्यामुळे आज सगळीकडे आनंद असला तरी आपण दुःख भोगतोय, लक्षात ठेवा.
दुःखी आहोत. लग्नानंतर आनंदी आनंद पाहिजे. खरं म्हणजे आपण लग्न का करतो? पार्टनर मिळावा, आपली व्यवस्था व्हावी, एकमेकांची व्यवस्था होते, एकमेकांना आधार मिळतो, एकमेकांची सुखदुःख आपण एकमेकांना सांगतो. ह्या सगळ्यासाठी आपण लग्न करतो. प्रेम पाहिजे असतं, याच्यासाठी आपण लग्न करतो. पण ते सोडून आपण सगळंच करतो. म्हणजे लग्नाआधी खूप प्रेम करतो, लग्नाआधी खूप प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही, अशी परिस्थिती असते. लग्नानंतर काय होतं? तुझ्याबरोबर जगूच शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. अशी का निर्माण होते? कारण जीवन जगायचं कसं हे समजलेलं नाही. जीवन जगायचं कसं हे समजलेलं नाही. म्हणून आपल्याला हा जो आनंद आहे, सद्गुरू सांगितलं की सगळीकडे आनंदी आनंद भरलेला आहे, कुठे नाही असं नाही. बघण्याची दृष्टी पाहिजे. आपल्याकडे दृष्टी नसल्यामुळे आपण ते बघू शकत नाही. सगळीकडे आनंद आहे, आपण किती लोक बाहेर बघतो नीट. मला आमचे एक बोंद्रे म्हणून आर्ट डायरेक्टर आहेत, ते म्हणतात तुम्ही नुसतं झाडाकडे बघितलं तरी हिरव्या रंगाच्या शेड्स केवढ्या तरी आहेत. आपण कुठे बघतो? आपण म्हणतो हिरवा रंग, कारण आपण नीट बघतच नसतो. हिरव्या रंगाच्या शेड्स किती आहेत हे तुम्ही झाडाकडे बघा. एका झाडामध्ये आहेत आणि अनेक झाडामध्ये हिरव्या रंगाच्या शेड्स बघता येईल. एवढं ऐश्वर्य निसर्गामध्ये आहे. मग हे आपण का करू शकत नाही? इथे आपल्या शरीर पण ही एक व्यवस्थाच आहे, सुंदर व्यवस्था. एवढी सुंदर व्यवस्था कुठेच नसेल, एवढी सुंदर व्यवस्था आहे. प्रत्येक अवयव कसा दिव्य आहे असं सद्गुरू म्हणतात. म्हणून मगाशी अवयवदानाबद्दल आमचे अध्यक्ष बोलले. तो दिव्य जो अवयव आहे ना, तो मरणानंतर सुद्धा उपयोगी पडावा म्हणून अवयवदान करायचं असतं. म्हणून शरीर ही इतकी सुंदर व्यवस्था आहे, तिच्याकडे बघितलं तरी आपल्याला खूप आनंद होतो. पण आपण शरीराकडे बघतो का? शरीराची आपण काळजी घेतो का? आपण नाही घेत. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलंय की तुम्हाला जर सुख आनंद पाहिजे असेल तर शरीराचं आरोग्य पाहिजे, मनाचं आरोग्य पाहिजे, जनाचं आरोग्य पाहिजे आणि वनाचं आरोग्य पाहिजे. आरोग्य तनाचे, मनाचे, जनाचे, वनाचे. म्हणजे काय? तनाचे म्हणजे शरीराचं आरोग्य असेल, आपण हेल्दी राहू. कारण शरीर नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही, लक्षात ठेवायचं. नंतर मनाचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जनाचं आरोग्य म्हणजे समाजाचं आरोग्य, कारण समाजाच्या आरोग्यावर तुमचं आरोग्य अवलंबून आहे, लक्षात ठेवायचं. आणि शेवटी वनाचं म्हणजे पर्यावरणाचं आरोग्य. पर्यावरण जे आहे ना ते सुद्धा राखणं हे सुद्धा आपलं महत्त्वाचं आहे, कारण त्याचा पण आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून हेल्दी शरीर पाहिजे आणि हेल्दी माइंड पाहिजे, लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हेल्थ आणि हेल्दी माइंड. हेल्दी शरीर प्रत्येकाला माहिती आहे काय करायचं, करत नाही ती गोष्ट वेगळी. काय करायचं ते माहिती आहे पण आम्ही करत नाही, कारण वेळ नाही आपल्याला, बरोबर. पण ही जर व्यवस्था तुम्ही जर नीट सांभाळली तर तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळेल. कारण या शरीराशिवाय तुम्हाला आनंद मिळणं शक्य नाही. हे शरीर खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला आनंद मिळणार नाही. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते हेल्दी माइंड. हेल्दी माइंड, हेल्थ ऑफ माइंड ही सगळ्यात मोठी आहे. कारण का? ह्या मनाचा संबंध सगळीकडे येतो. मनानीच आरोग्य चांगलं राहतं, मनानीच तुम्हाला परमार्थ साध्य करता येतो. सगळं काही मनानीच होतं. म्हणून सद्गुरू म्हणतात की मानसिक रोग हे सगळ्यात महत्त्वाचे.
मानसिक रोगातनंच सगळे रोग तयार होतात. सगळे रोग, शारीरिक रोग मानसिक रोगातून तयार होतात. म्हणून मनाची हेल्थ सांभाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग मनाची हेल्थ कशी सांभाळायची हे खूप महत्त्वाचं आहे ना. आता शरीराची हेल्थ सांभाळण्यासाठी आपण काय करतो? व्यायाम करतो आणि डाएट करतो ना. म्हणजे करतो की नाही माहीत नाही, पण डाएट केला पाहिजे. शरीराला डाएटची गरज असते, तसं मनाला पण डाएटची गरज आहे. लक्षात ठेवा, मनाला पण डाएटची गरज आहे. त्याशिवाय मन हेल्दी होणार नाही. मन तुम्हाला हेल्दी करायचं असेल ना, तर मनाला डाएटची गरज आहे. आता डाएट कुठून मिळतो? विचारातनं मिळतो. लक्षात ठेवायचं. आता आपण डाएटमध्ये काय म्हणतो? चांगले चांगले पदार्थ खाल्ले पाहिजे, शिळे न खाल्ले पाहिजे. म्हणून सांगतो ना आपण, शिळे खाऊ नका, तिखट जास्त खाऊ नका, गोड पण जास्त खाऊ नका म्हणतात, भाज्या खा म्हणतात. असं बऱ्याच गोष्टी डाएटमध्ये सांगितलं जातं. तर विचारांचं डाएट पण तसंच आहे. तिखट विचार जास्त करू नका. तिखट विचार म्हणजे दुसऱ्यांची निंदा, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, दुसऱ्यांचा अपमान करणं, दुसऱ्यांना खाली पाडणं, हे सगळे तिखट विचार आहेत. हे तिखट उपयोग नाहीत. जास्त तिखा खाएगा तो प्रॉब्लेम हो जाएगा. म्हणून डाएट करताना विचारांच्या डाएटमध्ये किंवा मनाच्या डाएटमध्ये हे विचार बाजूला ठेवले पाहिजे. तसं शिळं अन्न खाऊ नका म्हणतात. शिळं कुजलेलं म्हणजे थोडंसं खराब झालेलं अन्न बरं नाही ना. तसे कुचकट विचार पण करू नका. आपल्याला सवय आहे कुचकट, नासके कुचके विचार करण्याची. दुसऱ्यांचं सुख कधीच बघवत नाही कोणाला. दुसऱ्यांचं सुख कधीच बघवत नाही, त्यालाच कुचकट विचार म्हणतात. दुसऱ्यांच्या दुःखाने जो सुखी होतो, डाएटमध्ये प्रॉब्लेम, कारण कुचके विचार सुरू. म्हणून हे जे विचार आहेत ना, हे सात्विक पाहिजे. म्हणजे भाज्या खातो ना आपण, हेल्थच्या डाएटमध्ये भाज्या का सांगतात? सात्विकपणा पाहिजे. तसे आपले विचार पण थोडे सात्विक पाहिजे. म्हणजे हे मनाचं जे डाएट आहे ना, हे आपण नीट सांभाळलं तर मनाची स्ट्रेंथ वाढते. लक्षात ठेवा, मनाची ॲबिलिटी वाढते, मनाची स्ट्रेंथ वाढते. आणि ही मनाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ॲटिट्यूड. लक्षात ठेवायचं. आपली जी ॲटिट्यूड असते म्हणजे दृष्टिकोन. दृष्टी आणि दृष्टिकोन याच्यामध्ये फरक आहे. दृष्टी आणि दृष्टिकोन. दृष्टी सगळ्यांनाच असते, म्हणजे पाहणं हे सगळ्यांना जमतं, पण कसं पाहणं हे सगळ्यांना जमत नाही. हे लक्षात ठेवायचं. कसं पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून दृष्टिकोनाला खूप महत्त्व आहे, ॲटिट्यूडला. आता ही जी ॲटिट्यूड आहे ही प्रत्येकाकडे नसते. ती ज्ञानातूनच येते. लक्षात ठेवा, ज्ञानातूनच येते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.